माघार नाट्यावर काल एका दिवसात 150 कोटी रुपये खर्च झाले. खासदार संजय राऊत यांचा मोठा आरोप. विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच बाजारात भाव ठरवून आले, राऊतांची टीका. नाशिक विधान परिषदेत आणखी ट्विस्टची शक्यता. गोकुळ गीते यांना पाठिंब्यासाठी मनवण्याचे प्रयत्न. उमेदवारी कायम ठेवून नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा, शिवसेनेची भूमिका. आज महाजन सामंतांमध्ये चर्चा. माघारीची वेळ संपली, आता माघार नाही. बंडखोर उमेदवार गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम. सामंत आणि महाजनांनी फोन केल्यास भेटीला जाणार, गीतेंची माहिती. राणा दाम्पत्यानं घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट. सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागी नवनीत राणांना संधी देण्याची मागणी. रिक्त जागा भाजपला सुटल्यानं राणा दाम्पत्य उमेदवारीसाठी आग्रही. पायाभूत सुविधा निर्मितीचे प्रकल्प गतीने पूर्ण करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना. प्रकल्पास विलंब करणाऱ्या कंत्राटदारांना दुसरं काम न देण्याचे आदेश. मुख्यमंत्री फडणवीस घेणार मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा आढावा. आज महापौर रितू तावडेंसोबत बैठक. मुंबई महापालिकेच्या कामांचा मुख्यमंत्री घेणार आढावा. एसटीच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता. इंधन दरवाढीचा एसटी महामंडळाला आर्थिक फटका. एसटी दरवाढीचे परिवहन मंत्र्यांकडून स्पष्ट संकेत. ग्रामीण भागातील प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री. मुंबईतील रिक्षा भाडेवाढीचा प्रस्ताव निर्णयाच्या उंबरठ्यावर. मुंबईकरांच्या खिशावरचा भार वाढणार. सीएनजी दरवाढीचा परिणाम. 1 जुलैपासून रिक्षाचं किमान भाडं 27 रुपये होण्याची शक्यता. नाशिकमध्ये नंदिनी नदीच्या स्वच्छतेदरम्यान गिरीश महाजनांना सापडली पिस्तूल. पर्यावरण प्रेमींना स्वच्छता करताना आढळली पिस्तूल. अज्ञात लोकांनी पिस्तूल नंदिनी नदीत फेकून दिल्याचा संशय. अकोल्यात किरकोळ कारणावरून भर रस्त्यात गर्दीच्या ठिकाणी महिलेला मारहाण. गाडीच हळू चालवायला सांगितल्याचा राग आल्यानं महिलेला काठीनं मारहाण. अकोल्यातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर. दिल्लीच्या नोएडा सेक्टर 75 मधील इमारतीला भीषण आग. सोसायटीच्या 12व्या मजल्यावर आग लागल्यानं आग विझवताना अडचण. आगीचं कारण आणि जीवितहानीबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर कायम. दुसऱ्या पतधोरण बैठकीत रेपो दरात कोणताही बदल नाही. आरबीआयनं रेपो दर 5.25% कर्ज ठेवला. गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जांचे EMI जैसे थे. भारताच्या T20 कर्णधारपदी सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यरला कर्णधारपद मिळण्याची शक्यता. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला पहिल्यांदाच भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता. रशियानं युक्रेनच्या खेर्सॉनमध्ये रुग्णवाहिकेवर ड्रोन डागले. 3 वैद्यकीय कर्मचारी गंभीर जखमी. वैद्यकीय सेवेला लक्ष्य केल्यानं जगभरातून संताप.